5 कोटी रुपयांच्या विकास निधीचा श्रेयवाद आणि गांधी मैदानाची दुरवस्था हा विषय सातत्यानं चर्चेत येतोय। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि पूर्वी काँग्रेसमध्ये असलेल्या आणि आता शिंदे शिवसेनेत असलेल्या माजी आमदार जयश्री जाधव यांच्यामध्येच विकास निधीवरून श्रेयवाद रंगला होता। त्यावेळी आमदार क्षीरसागर समर्थकांकडून फलक लावत गांधी मैदानासाठी आणलेल्या निधीचा गाजावाजा करण्यात आला होता। परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी निधीच्या तुलनेत गांधी मैदानाचा विकास झाला नसल्याचा आरोप करत सातत्यानं आक्रमक आंदोलनं केली आहेत। यंदा मान्सूनपूर्व पावसातच गांधी मैदानाला तळ्याचं स्वरूप प्राप्त झाल्यानंतर ठाकरे गटाच्या वतीनं 5 कोटी रुपयांचा निधी पाण्यात गेल्याचा आरोप करत मैदानातील पाण्यात खोट्या नोटा टाकत आंदोलन करण्यात आलं होतं। त्यानंतर आमदार क्षीरसागर यांनी मैदानात पाणी साचून राहावं यासाठी काही लोक जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत असा आरोप केला होता। या आरोपानंतर पार्श्वभूमीवर आज शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली आमदार राजेश क्षीरसागर यांचा नकली राजपुरुष असा उल्लेख करत त्यांच्या प्रतिमेला जलसमाधी देण्याचं आंदोलन जाहीर केलं होतं। या आक्रमक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गांधी मैदानाचं प्रवेशद्वार बंद ठेवत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। तरीही आंदोलक आंदोलनावर ठाम राहिले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक हातात टीकात्मक आशयासह आमदार राजेश क्षीरसागर यांची प्रतिमा असलेले फलक घेऊन मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ आले। या ठिकाणी मैदानात जाण्यापासून रोखल्यानं शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। अखेर पोलिसांना चकवा देत शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, रवी चौगुले यांच्यासह शिवसैनिकांनी मैदानात जाऊन साचलेल्या पाण्यात आमदार क्षीरसागर यांची प्रतिमा असलेले फलक टाकले। अन्य शिवसैनिकांनीही पाण्यात फलक टाकण्याचा प्रयत्न केला। त्यांना रोखताना पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली। यावेळी रविकिरण इंगवले यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर कडक शब्दात टीका करत 5 कोटी रुपयांचा निधी नेमका कुठं गेला असा सवाल उपस्थित केलाय। गांधी मैदानाची दुरावस्था सुस्थितीत आणण्यासाठी राज्य शासनाकडून 5 कोटी रुपये निधी आणला आणि तो निधी आणल्यानंतर प्रचंड पोस्टरबाजी झाली, उद्घाटन सोहळा जोरात केला। 1 वर्ष झालं गांधी मैदानाचं काम सुरू आहे, 1 वर्ष झालं, पण ते काम सुस्थितीत झालं नाही। गांधी मैदानाचं पुन्हा तळं झालं। 5 कोटी रुपये निधी कुठे गेला हा आमचा मूळ प्रश्न आम्ही वारंवार विचारत आलेलो आहे। राजेश क्षीरसागर हे अपयशी लोकप्रतिनिधी ठरलेले आहेत। त्यांनी 5 कोटी रुपये निधी कुठं गेला, स्वतःच्या परिवाराचा घराचा विकास करण्यासाठी की अन्य कशासाठी, याचं उत्तर जनतेला देणं हीच गरज आहे काळाची। आणि जोपर्यंत गांधी मैदान सुस्थितीत आणत नाहीत तोपर्यंत शिवसेनेकडून या अखंड आंदोलन सुरूच राहणार। कारण कोल्हापूर जिल्ह्याचे सगळ्यात भ्रष्ट लोकप्रतिनिधी म्हणून राजेश क्षीरसागर घोषित आहेत। गांधी मैदानात पाणी साचावं म्हणून काही मंडळी जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत या आमदार क्षीरसागरांच्या आरोपालाही इंगवले यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलंय। चोराला चोरीशिवाय कुठलेही स्वप्न पडत नाही। राजेश क्षीरसागरांना दुसरं काय स्वप्नच पडणार नाही, हेच स्वप्न पडणार दुसऱ्यावर ढकलणे। अहो, पोलीस प्रशासन आहे कोल्हापूर शहरात, इथं डिव्हिजन आहे, अखंड ह्या भोवतीनं कॅमेरा आहेत, मग पोलीस प्रशासन अपेक्षा आहे का? जे कोण विघ्न संतुष्टी असतील त्यांना अरेस्ट करावं, उगाचच काहीतरी आपण अपयशी आहोत याचं खापर राजेश क्षीरसागरनी जनतेवर घालू नये। अन्यथा हातात चपला घेऊन ह्या वॉर्डातली सगळी आणि आरोप करतील तेवढी सगळी जनता राजेश क्षीरसागरांच्या दारात मी घेऊन येणार। आजच्या आंदोलनात दिनेश परमार, सागर साळुखे, रवी चौगले, दीपाली शिंदे, विशाल देवकुळे, राजू जाधव यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते।